चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण करडीची भाजी बघणार आहोत. सुक्की कशी बनवायची ती. तर बघा, मस्त अशी भाजी आज आपण बनवणार आहोत. खायला एकदम टेस्टी झाली होती बरं का करडीची अशी सुक्की भाजी. तर बघा, भाजी बनवण्यासाठी ना मी ते करडीची भाजी अशी कट करून घेतलेली आहे. खूप जास्त जाड पण नाही ठेवली आणि खूप बारीक पण नाही, एकदम मध्यम आकाराची अशी कट करून घेतलेली आहे भाजी. त्याच्यानंतर लगेच शेंगदाणे भाजून घ्यायचेत. त्यानंतर सोललेला लसूण घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आवश्यकतेनुसार. त्याच्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची लसूण टाकून घेऊया. मीठ टाकून घ्यायचे थोडंसं वाटण्यासाठी आणि थोडंसं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे. आपली कढई गरम होती तोपर्यंत आपण इकडे भाजीमध्ये पाणी टाकून घेऊया भाजी धुवण्यासाठी. तर बघा, आपली कढई पण आता गरम झाली. त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचंय. झटपट होणारी भाजी बरं का, आपण मिरची लसूण मध्येच बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. तर बघा, आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये वाटलेलं लसूण आणि मिरची टाकून घ्यायची आहे. एकदम गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत आपण. तर मिरची लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. आपलं मिरची लसूण परतून झालं की लगेच भाजी काढून टाकायची आहे पाण्यामधून. भाजी पहिले थोडी टाकून घ्यायची, मिक्स करायचं सगळं. आणि मग पुन्हा उरलेली सर्व भाजी टाकून घ्यायची. गॅस फुल करायचा आणि पुन्हा सर्व भाजी मिक्स करून घ्यायची. मंडळी, जर माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज नवनवीन आणि घरगुती आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती मी टाकत असते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, भाजी टाकली की आता भाजीला असं पाणी सुटतं. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. जेव्हा आपण सुक्की भाजी बनवतो तेव्हा मीठ पण थोडंसं अंदाजानेच टाकायचं आहे, नाहीतर मग भाजी खारट होऊन जाते, कारण भाजी आपली शिजल्यानंतर कमी होते. तर बघा, जाडसर शेंगदाण्याचा असा कूट करून घेतला होता मी. तो कूट पण याच्यामध्ये टाकून घेतला आहे. हवं असेल तर आपल्याला खूप बारीक जर शेंगदाण्याचा कूट करायचा असेल तरी पण चालतो, पण इथे मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे. तर बघा, शेंगदाण्याचा कूट टाकला की अशी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सर्व. आणि आता भाजीचं पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचे की जेव्हा आपण अशा हिरव्या पालेभाज्या बनवतो तेव्हा भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं. आणि बघा, अशा प्रकारे सर्व भाजीचं पाणी मी व्यवस्थित असं सुकून घेतलेलं आहे, शिजून घेतलेली आहे भाजी. तर बघा, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. भाजीचं सर्व पाणी आटेपर्यंत भाजी आपण व्यवस्थित तिला शिजून घेणार आहोत. आपली भाजी बघा, अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी मोकळी होईपर्यंत भाजी आपली एकदम व्यवस्थित झालेली आहे. खाली पण लागलेली नाही आहे आणि कलर पण तिचा एकदम छान असा हिरवा कलर आलेला आहे. भाजी जर खूप जास्त आपण शिजवली तर मग त्याचा कलर चेंज होतो. तर बघा, अशा भाजी शिजून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर आता पुन्हा वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची. आणि रेडी आहे आपली गरमागरम अशी सुक्की करडीची भाजी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एकदम गावाकडच्या पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे. रोज नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात.